सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे या महाराष्ट्रात आणि या कलियुगात एकमेव आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सर्व बहुजनांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहेत। आणि मी आभार यासाठी व्यक्त करतोय कारण मी यशवंत संघर्ष सेनेचा संस्थापक अध्यक्ष धनगर समाजासाठी काम करतोय आणि धनगर समाजासाठी आतापर्यंत कुणीही पुढे आलेले नाही। धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट भेटावं यासाठी जर कुणी पुढे आलं असेल तर ते म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात जे काही समजा आज आम्ही म्हणतोय की आमचा धनगर समाज हा 2 कोटी धनगर समाज आहे आणि या 2 कोटी धनगर समाजामधला 1,99,99,000 हा धनगर समाज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत आहे। आणि जे काही आमच्यातले 4-2 राजकीय पोळ्या भाजण्यासाठी दादांवर टीका करतात, दादांवर विरोध करतात, सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतोय। कारण आजही म्हणजे दादांची भूमिका जी आहे धनगर समाजाला आरक्षण भेटावं हीच भूमिका राहिलेली आहे। मग धनगर समाजानं मराठा समाजाच्या विरोधात जाण्याचं कुठलंही कारण नसताना फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही जे 4-2 आमच्यातले कुत्रे आहेत हे कुठेतरी उपोषण करत आहेत आणि सर्व समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत। मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करतोय की बाबांनो, खरोखर जर तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल, धनगर समाज तुम्हाला वाटत असेल की समोर यायला पाहिजे, राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या समोर यायला पाहिजे, तर तुम्ही राजकारण न करता खऱ्या अर्थानं जर एसटीचं सर्टिफिकेट कोण देत असेल तर त्या व्यक्तीच्या आपण पाठीमागं उभं राहावं। आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामधून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना आम्ही सर्व यशवंत संघर्ष सेना व जे जे आमच्यासोबत धनगर समाजाचे तरुण काम करतात आम्ही सर्व धनगर समाज त्यांना पाठिंबा देतोय। ओके। वाह।